नमस्कार. आज मी जो विषय घेऊन आलेली आहे तो आहे की मी माझे पेशंट कसे ट्रीट करते. म्हणजे काय काय फिजिओथेरपी देते हे नाही, त्यांच्यामध्ये मी काय बघते आणि कुठे त्यांची उणीव आहे की ज्याच्यामुळे त्यांची रिकव्हरी होत नाही आहे. ओके, तर आपण आता हे एक एक्झाम्पल घेऊन बघूयात. ठीक आहे. तर सपोज एक पेशंट आहे की तो कंबरदुखीचा आहे, तो कधी पडला नाही, कधी त्याला काही लागलं नाही, काही नाही. फक्त सकाळी उठला तो आणि त्यांनी वाकलं काहीतरी उचलायला आणि त्याची कंबर जाम झाली. ओके, असंही बरेचदा होतं, खूप जणांचं होतं. पण मग ती इतकी लॉक होती की तो हलूच नाही शकला, साईडला बेंड नाही होऊ शकला, काहीच नाही झालं. आणि आता याच्या मागे म्हणजे बरेच वेळेस आपण जो एक लाईन ऑफ ॲक्शन घेतो की आपल्याला कळून येतं की आपण एक्सरे MRI करतो, औषधं घेतो की तिथे एक डिस्क आहे, ती अचानक आपण वाकलो, जे आपण रोजच करतो, काही वेगळं नाही हां. पण आपण वाकलो आणि त्या वाकल्यामुळे ती स्लिप झाली डिस्क. डिस्क स्लिप होते का एवढंसं वाकून जो तो आपण, तुम्ही तर नेहमीच वागता. ओके, सो जस्ट थिंक ओव्हर इट. ती स्लिप झालेली आहे डिस्क आणि ती नर्ववरती प्रेशर आणते आहे आणि तिच्यामुळे तुमचं जो आहे ते दुखणं कमरेतून खाली चाललेलं आहे. ओके, हे असं डायग्नोज होतं आणि तो पेशंट माझ्याकडे येतो. मग जेव्हा तो माझ्याकडे येतो, सर्वात पहिले तर आम्ही त्याचं लाईफस्टाईल असेस करतो की तो कसा बसतो, काय करतो, दिवसभर नुसता बसून असतो की उभा राहतो, की जिममध्ये खूपच जास्त वजन उचलतो, की खूप ट्रॅव्हलिंग करतो, की तो स्मोकिंग करतोय का, की त्याच्यामध्ये काही अजून हॅबिट्स आहे का, तो पाणी किती पितोय, काय अजून त्याचे लाईफस्टाईल आहेत, डाएट कसं आहे, स्लीप पॅटर्न कसे आहेत, तो औषधं कोणचे कोणचे घेतो आणि किती वर्षांपासून घेतोय, हे सगळं खूप इम्पॉर्टंट असतं. हे आम्ही त्याला असेसमेंटमध्ये आम्ही हे सगळं बघतो. आता आपण जे पेशंटला बघितलं, आता हा लो बॅक पेनचा आहे, तर याच्यामध्ये आपण काही कॅटेगरीज असतात. त्याच्यात आपण बघतो की फिजिकल इश्यू किती आहे त्याचा, इमोशनल इश्यू किती आहे आणि न्यूट्रिशनल इश्यू किती आहे. येस, न्यूट्रिशन प्लेज अ मेजर रोल. म्हणजे आज मी न्यूट्रिशनवरतीच बोलणार आहे. पहिले मी फिजिकलवरती NKTच्या याच्यात बोलली होती आणि सेकंड एक APचा जो होता व्हिडिओ, त्याच्यामध्ये मी इमोशन्स कसे अफेक्ट करतात त्याच्यावरती बोललेली आहे. पण आज मी जो बोलणार आहे की न्यूट्रिशन प्लेज 30% रोल इन युअर रिकव्हरी. कोणचंही दुखणं असो तुमचं, त्याला तुमचं न्यूट्रिशन प्रॉपर असलं, तुमचे बॉडीत टॉक्झिन्स नसले, तुम्ही फास्ट रिकवर होता. आता हे टॉक्झिन्स कोणचे? तर टॉक्झिन्स म्हणजे बरेच वेळेस स्मोकिंग असतं, अल्कोहोलिझम असतं, बरेच वेळेस तुम्ही सॉफ्ट बिवरेजेस घेता, हार्ड पण कधी कधी घेताच. ह्या सगळ्यामुळे बॉडीमध्ये तुमचं वॉटर लेवल कमी होतं. माझ्याकडे येणारे पेशंट्स जे आहे 100% मी सांगते डिहायड्रेटेड असतात. आमच्या काही अप्लाइड फिजिओलॉजीच्या टेस्ट आहेत, याच्यात आम्हाला कळून येतं की पेशंटच्या शरीरात पाणी नाहीच आहे. आमचे काही वेगळ्या टेक्निक्स आहे ज्याच्यामध्ये आम्ही ईच अँड एव्हरी ऑर्गनला पाणी देतो, लिटरली पाणी देतो. आणि जो व्हिजिलंट पेशंट आहे त्याला फील होतं की कसं ते पाणी त्याच्या लंग्समध्ये चाललं आहे, की त्याच्या किडनीमध्ये चाललं आहे, की लिव्हरमध्ये चाललं आहे, हे त्याला फील होतं. तर हे डिहायड्रेशन जे आहे याच्यामध्ये काय होतं, तुमचं मसल्स टाईट होऊन जातात. मसल्सला कव्हरिंग असतं, ऑर्गन्सला कव्हरिंग असतं, पूर्ण बॉडी हेड टू टो एका कव्हरिंगमध्ये असते, त्याला म्हणतात फेशिया. या फेशियामध्ये खूप साऱ्या नर्व्ज असतात आणि या नर्व्ज आपल्या ब्रेनपर्यंत जाऊन ब्रेनला सांगतात की दुखतंय. आता जेव्हा तुमचं शरीर डिहायड्रेटेड आहे, जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता आहे, पाणी खूप लो आहे, तेव्हा सर्वात पहिले हा फेशिया टाईट होऊन जातो. हा टाईट झाला म्हणजे त्या नर्व्सवरती प्रेशर आलं, म्हणजे तुम्ही सेन्सिटाईज झाला, म्हणजे तुम्हाला कुठेही दाबलं तर दुखतं किंवा तुमचं दुखणं लवकर कमी होत नाही. औषधं घ्या, गोळ्या खा, व्यायाम करा, IFT लावा, अल्ट्रासाऊंड करा, हे दुखणं कमी होत नाही. म्हणजे इश्यू कुठे आहे, तुमचं हायड्रेशन. सो सर्वात पहिले न्यूट्रिशनमध्ये जे येतं ते तुमचं हायड्रेशन. आता बरेचदा पेशंट म्हणतात आम्ही तर खूप पाणी पितो, सतत 4 बॉटल पाणी पितो, किती पाणी पितो. अरे पण ते तुमच्या शरीरात राहतंय का? तुम्हाला वॉशरूमला जावं लागतंय, डायरेक्ट ऊपर से नीचे. तर तुम्हाला ते बघावं लागेल की तुमच्या शरीरात पाणी राहतंय का. सेकंडली, पाणी तुम्ही कोणचं पिताय ते खूप महत्त्वाचं आहे. काही पेशंट मला म्हणे नाही नहीं, मैं तो सिर्फ बिस्लरी ही पीता हूँ.
अरे यू आर ड्रिंकिंग डेड वॉटर, पॉयझनस वॉटर. तुम्हाला माहिती आहे का त्या प्लॅस्टिकमध्ये किती दिवसांचं पाणी होतं, तुम्ही ते पिऊन राहिलात. डेड वॉटर, त्याच्यात मिनरल्सच नाही आहे. तुमच्या शरीराला सगळ्याची गरज आहे. त्याच्यानंतर तुम्ही कॉपरमधलं पाणी पिता, ओके. त्याच्यानंतर कोणत्या तरी मेटल्समधलं असतं, किंवा बरेच वेळेस बघण्यात येतं आरोचं पाणी म्हणजे लोक स्टोअर पण करत नाही पाणी. आणि वॉटर हॅज इट्स मेमरी. सद्गुरूंचे बरेच व्हिडिओज आहेत, यू कॅन वॉच दोज. तर तुम्ही फ्लोईंग वॉटर पिऊन राहिले म्हणजे तुमची बॉडी कॉन्स्टंटली टर्ब्युलन्समध्ये राहणार. सो न्यूट्रिशनमध्ये म्हणजे इन शॉर्ट बाकी गोष्टी झाल्या, न्यूट्रिशनमध्ये प्रॉपर हायड्रेशन, प्रॉपर पाणी पिणे हे सर्वात मोठं आहे. म्हणजे पाण्याची लेवल बरोबर बॉडीत असली तर तुम्हाला काहीही होऊ शकत नाही. सेकंड जो सर्वात महत्त्वाचा गोष्ट आहे न्यूट्रिशनमध्ये, दॅट इज मॅग्नेशियम. 99% लोक मॅग्नेशियम डिफिशियंट आहे. आता हे मॅग्नेशियम जे आहे हे मिनरल आहे, हे खूप कमी मात्रात लागतं, पण हे खूप आवश्यक आहे आपल्याला. आता अन्नामधून मिळतं म्हणजे जे आपले धान्य आहेत याच्या टरफलावरती ते असतं. काही आपले नट्स आहेत, फ्रूट्स आहेत, या सगळ्यांमध्ये हे मॅग्नेशियम आहे. पण आता काय झालं आहे, आपण जरा फर्टिलायझर्स आणि हे सगळं आणि पोल्युशन आणि सगळं जे काही आपण खातो आहे ते सगळं ॲडल्ट्रेटेड फूड आहे. मग या सगळ्यांमधून आपल्याला जे पूर्वी मॅग्नेशियम मिळत होतं, जे आपले पूर्वज लोकांना मिळत होतं, आपल्याला त्याच्यातलं 5%ही मिळत नाही, ओके. बरेच वेळेस काही म्हणजे आता जिम जाणारे आहेत, म्हणजे माझा मुलगा माझा नवरा दोघेही जण जातात, तर ते सप्लिमेंट्स घेतात, पण दॅट इज ओरली. मॅग्नेशियमचे सप्लिमेंट्स मिळतात, ते तुम्ही ओरली घेताय. ओरली त्याचं ॲब्झॉर्प्शन जो आहे, म्हणजे याचा जो रिसर्च झालेला आहे मॅग्नेशियमचा, त्यांनी सांगितलं आहे की ओरल ॲब्झॉर्प्शन इज जस्ट 20%. So 80% your body is deficient with magnesium. Now what are the symptoms? Magnesium deficient आहात तुम्ही तर काय सिम्पटम्स आहे? सर्वात पहिले तर तुम्हाला सगळीकडे दुखणं राहील, तुमची झोप व्यवस्थित होणार नाही, तुम्हाला काही जखमा झालेल्या लवकर भरणार नाही, तुमचं दुखणं लवकर कमी होणार नाही. कंबर दुखते तर ती तात्पुरतीच बरी राहील, परत ती सुरू होऊन जाईल दुखणं. आणि याच्यासोबत मॅग्नेशियमचे जे इश्यूज आहेत की तुमचं जखमा नीट भरणार नाही, लवकर भरणार नाही. तर हा मॅग्नेशियम जो आहे तो एक खूप इम्पॉर्टंट मिनरल आहे जो शरीराला पाहिजे आहे. आपल्या शरीरात खूप छोट्या छोट्या सेल्स असतात, त्या सेल्समध्ये एक छोटं न्यूक्लियस असतो की जो त्या सेलची ॲक्टिव्हिटी करतो. त्याच्यामध्ये एनर्जी हाऊस असतं, मायटोकॉन्ड्रिया, तुम्ही ऐकलं असेल तर. तर तिथल्या 3000च्या वरती रिॲक्शन्सला मॅग्नेशियम हे कोएन्झाईम म्हणून यूज होतं. म्हणजे आता तुम्ही विचार करा की तुम्हाला जे काम करायला फक्त 10%च एनर्जी लागायची, ते मॅग्नेशियम डिफिशियंट तुम्ही आहात तर तुम्हाला 70 ते 80% ही लागते. याच्यामुळे मॅग्नेशियममुळे आपण म्हणजे मी तुम्हाला सांगते पेशंट्समध्ये इतकी जादू होतात आहे. याचं ॲब्झॉर्प्शन जे आहे ते ट्रान्सडर्मल होतं, म्हणजे तुमच्या स्किनवरून तुमच्या मसल्सवरून यांचं ॲब्झॉर्प्शन होतं. हे 80% आहे. आम्ही पेशंटला इथे आमच्याकडे मॅग्नेशियम ऑइल्स अवेलेबल आहेत, आम्ही ते सेल पण करतो आणि आमच्याकडे जो पेशंट येतो त्याला आम्ही भरपूररित्या ते देतो की त्याला त्या दुखण्यातून बाहेर येतो तो पेशंट. आता याच्यामध्ये बरेच आमच्याकडे व्हेरायटीज आहे मॅग्नेशियमच्या. ज्यांना व्यवस्थित झोप येत नाही, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तो रिकव्हरी असतो, ज्यांची झोप अफेक्टेड आहे त्यांचं बॉडीमध्ये रिकव्हरी स्पॅन स्लो असतो, तर त्याच्यासाठी आमच्याकडे डीप स्लीप हा मॅग्नेशियम आहे. हा आम्ही प्रॉपरली बॉडी आस्किंगने विचारतो कोणत्या मसल्सला पाहिजे, कुठे पाहिजे आणि तशा प्रमाणात किती स्प्रे पाहिजे हे बॉडीला विचारून आम्ही देतो. तर या सगळ्या थोड्याशा वेगळ्या टेक्निक्स आहे. तुम्हाला वाटेल बॉडीला विचारून, म्हणजे तुमचं शरीर आमच्याशी बोलतं थ्रू मसल्स. म्हणजे याच्यामध्ये काही हे नाही आहे, आम्ही मसल टेस्टिंग करतो, त्याच्यामध्ये कळून येतं की हा तुम्हाला सूट होतो आहे का नाही होते. त्याच्यानंतर समजा तुमचं रिकव्हरी स्लो आहे, बरेच वेळेस असतं की कंबर दुखली, ठीक आहे, ती एक 15 दिवसात किंवा 3 आठवड्यात बरी व्हायला पाहिजे. तुमची रिकव्हरी स्लो आहे, तुम्हाला महिने झाले तरी दुखतं आहे, मे बी तुम्हाला रिकव्हरी मॅग्नेशियमची गरज आहे की ज्याच्याने तुमची रिकव्हरी फास्ट होईल.
बरेचदा हे जे खेळाडू लोक आहेत हे लोक पडतात आणि त्यांच्या रिकरंट इंजुरीज होतात, तर त्यांना खूप फास्ट रिकव्हरी लागते. तर त्यांना थोडं कॉन्सन्ट्रेटेड मॅग्नेशियम पाहिजे, दॅट इज अवेलेबल थ्रू स्पोर्ट्स रिकव्हरी मॅग्नेशियम. त्याच्यानंतर आपण डायबेटिक लोकांना बघतो, त्यांच्यामध्ये हिलिंग इज स्लो डाऊन, स्वेलिंग असतं, शुगर वाढलेली असते. त्या लोकांसाठी म्हणजे माझ्या याच्यात मी बघितलं आहे की हा हिलिंग मॅग्नेशियम हे वंडर्स प्ले करत आहे. म्हणजे त्यांच्या ज्या जखमा आहेत किंवा इंजुरीज आहेत किंवा त्यांचं दुखणं आहे हे खूप फास्ट याच्याने रिकवर होऊन जातं. त्याच्यानंतर मायग्रेन, किती जणांना डोकं दुखतं, मॅक्झिमम आजकाल तर सगळ्यांनाच डोकं दुखतं. सो दिस मायग्रेन मॅग्नेशियम इज डुईंग वंडर्स. म्हणजे एक 4 स्प्रे लावून घ्या आणि तुमचं दुखणं, जे डोकं दुखतं ठस ते अगदी चाललं जाईल. त्याच्यानंतर माझ्याकडे बरेचदा काय होतं की हे जरा ओल्ड एज पेशंट्स येतात जे लोक खूप कॅल्शियम खातात गोळ्या, आणि त्यांना डिफिशियंट असतात, ते D3 डिफिशियंट असतात आणि मॅग्नेशियममध्ये डिफिशियंट असतात. तर हे जे कॅल्शियम खातात हे सगळं त्यांच्या बोन्समध्ये न जाता मसल्समध्ये बसतं, आणि मग याला काय होतं, त्यांना कुठेही दाबा दुखतो. आणि म्हणजे मसल्समध्ये जे कॅल्शियम बसतं तर तुम्हाला कळून येईल की त्यांचं जे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन आहे ते प्रॉपर होणार नाही. तर त्याच्यासाठी आमच्याकडे हे कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन मॅग्नेशियम आहे. आणि हे मी तुम्हाला सांगते, फ्रॅक्चर हिलिंगमध्ये माझ्या आईला फ्रॅक्चर झालं होतं, तर ते तिचं रिकव्हरी स्पॅन जो आहे, म्हणजे पायाचं फ्रॅक्चर होतं, ते तिचं 3 आठवड्याच्या आत भरलं. की जे पायाचे याला थोडं तुम्हाला वेळ लागतं, 4 आठवडे किंवा 6 आठवडे बरेच वेळेस लागतात, तिचं हे मॅग्नेशियम लावल्यामुळे 3 आठवड्यात ते फ्रॅक्चर अगदी युनाईट होऊन गेलं. म्हणजे डॉक्टर वॉज ऑल्सो सरप्राईज. याच्यानंतर बरेच वेळेस बॉडीमध्ये हेवी मेटल टॉक्सिसिटी असते. पूर्वी काय करायचं, हे डेंटिस्ट मर्क्युरी अमाल्गम टाकायचे, ओके, किंवा मग मेटल्स असतात बॉडीमध्ये, किंवा आपण काही हेवी मेटल्स म्हणजे ॲल्युमिनियम, आपण ॲल्युमिनियममधून खातो, टेफ्लॉन, त्याच्यानंतर आपल्या याच्यात कॉपर असतं, तर ते बॉडीमध्ये बरेच वेळेस राहून जातं आणि आपण औषधं घेतो बरेच. म्हणजे लोकांना असं जसं काही सांगूच नाही शकत, ते डायरेक्ट जाऊन पेन किलर घेऊन येतात दुकानातून आणि खायला लागतात. तर हे सगळं बॉडीमधली टॉक्सिसिटी वाढवून देतं. तर बॉडीला डिटॉक्स करायला सर्वात वंडरफुल आहे आमचं हे डिटॉक्स मॅग्नेशियम. दिस इज टू गुड. म्हणजे इवन पार्किन्सन पेशंटमध्ये पण मला याचे खूप चांगले रिझल्ट्स आलेले आहेत. त्याच्यानंतर लेडीजमध्ये जे हार्मोनल इश्यूज येतात ते पण आम्ही हँडल करतो. हे PMS मॅग्नेशियम आहे. तर हे मॅग्नेशियम म्हणजे इन शॉर्ट की इट इज डुईंग वंडर्स अँड इट इज हेल्पिंग. लाईक 30% ऑफ माय वर्क इज गेटिंग व्हेरी इझी बिकॉज ऑफ दिस. म्हणजे बरेच वेळेस पेशंट मला म्हणतात की हे काय, हे कशाला, आम्ही हे नंतर ट्रीटमेंट सुरू करू. अरे मग तुम्ही नंतर बरे व्हाल, तुम्ही नंतर ट्रीटमेंट सुरू करता. दिस इज वन ऑफ द ॲस्पेक्ट. जेव्हा तुम्ही ॲज अ होल बरं व्हायचं आहे, तुम्हाला इमोशनल बघावं लागतं, तुम्हाला फिजिकल बघावं लागतं, तुम्हाला न्यूट्रिशनल बघावं लागतं. ओनली फिजिकल इज गोइंग टू हेल्प यू टिल 30 to 40%. यू हॅव टू मॅनेज युअर इमोशन्स, यू हॅव टू मॅनेज युअर न्यूट्रिशन, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, याच्यामध्ये मॅग्नेशियममध्ये थोडंसं मी जास्त बोलली, पण दिस इज डुईंग वंडर्स, सो आय हॅव टू गिव्ह दिस इन्फॉर्मेशन टू एव्हरीवन. त्याच्यानंतर झिंक ऑल्सो हेल्प्स अ लॉट. आता काय आहे, हर एक मसलला एक इमोशन आहे आणि एक न्यूट्रिशन आहे. सो दॅट स्टडी वी हॅव डन अँड वी नो वेअर एक्झॅक्टली इट इज बेनिफिशियल. याच्यानंतर विटॅमिन D3 म्हणजे आजकाल तर आता सगळेजण अवेअर झालेले आहेत आणि मॅक्झिमम लोक आर टेकिंग द सप्लिमेंट्स. विटॅमिन B12 ऑल्सो, हे तेवढा तिकडे मला इश्यू नाही आहेत कारण की आपले सगळे पेशंट्स ते ऑलरेडी घेतात. त्याच्यानंतर विटॅमिन ए इज व्हेरी इम्पॉर्टंट. वन मसल इज देअर इन द शोल्डर, की मी तुम्हाला सांगते, पेशंटला शोल्डर पेन होतं आणि फक्त मी विटॅमिन ए सप्लिमेंट दिलं, त्याचं पूर्ण पेन चाललं गेलं आणि ही वॉज इन पेन सिन्स सो मेनी मंथ्स. So these muscles, they also require nutrition and they also require some vitamins. Vitamin C is important. Knee साठी तुम्हाला सांगते coenzyme 10, it is doing wonders. So many, calcium is also there. Calcium also helps. सो या सगळ्यांमध्ये जे आहे सिलिनियम आहे, आयोडीन आहे, तर हे सगळे न्यूट्रिशन आहे. मेजर न्यूट्रिशन जे आहे ते मी मेजर याच्यामध्ये बोललेली आहे. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी आपलं न्यूट्रिशन, म्हणजे आता ह्या न्यूट्रिशन म्हणजे पेनमध्ये आहात तुम्ही म्हणून न्यूट्रिशन बघा असं नाही, पण अदरवाईज ऑल्सो यू प्लीज स्टिक टू युअर हायड्रेशन लेवल,
पाणी व्यवस्थित प्या, मॅग्नेशियम लेवल तुमच्या व्यवस्थित ठेवा, व्हिटॅमिन D3 B12 व्यवस्थित ठेवा आणि मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट्स तुम्ही घ्या, डेली घ्या. ओमेगा 3 इज वंडरफुल. म्हणजे ओमेगा 3 मी तुम्हाला सांगते की दॅट तुमचं शार्पनेस राहतो आणि एज रिलेटेड जे इश्यूज येतात रिलेटेड विथ युअर ब्रेन ते येत नाहीत. इवन लेडीजमध्ये आफ्टर 40 यू शुड हॅव दिस. माय डॉक्टर हॅज प्रिस्क्राईब्ड मी. सो ऑल दीज न्यूट्रिशन. याच्यामध्ये आता प्रोटीन इंटेक, तुमचं जेवढं वेट आहे तेवढे ग्रॅम तुमचं. आता आय एम 70 kg, सो मला 70 ग्रॅम ऑफ प्रोटीन आय हॅव टू हॅव डेली. आता हे पुढे मागे थोडं कमी जास्त होतं, बट आय स्टिक टू इट की मी प्रोटीन तो सप्लिमेंट घेते. सो न्यूट्रिशन प्लेज अ 30 to 40% रोल इन युअर रिकव्हरी. सो इट्स म्हणजे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही त्याला असं ओव्हरलुक करू नका आणि त्याच्यावरती आम्ही जो गाईड करतोय तसं तुम्ही घ्या, तर तुमचं म्हणजे ओव्हरऑल यू विल रिकवर 100%. थँक्यू.